वृषभ रास सप्टेंबर 2026 राशीफळ. नमस्कार. आपल्या सर्वांचं ॲस्ट्रोयुक्ता या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आज आपण 2026 या वर्षातील सप्टेंबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा वृषभ राशीच्या जातकांवर होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. या संपूर्ण सप्टेंबर महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत. यात प्रामुख्याने 2 सप्टेंबर या दिवशी शुक्र हा ग्रह तुळ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येत आहे. 7 सप्टेंबर या दिवशी बुध ग्रह हा कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करून येत आहे. 17 सप्टेंबर या दिवशी सूर्यग्रह कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करून येत आहे. 18 सप्टेंबर या दिवशी मंगळ ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येत आहे. आणि 26 सप्टेंबर या दिवशी बुध ग्रह हा तुळ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येत आहे. या राशी परिवर्तनाचा वृषभ राशीच्या जातकांवर होणारा परिणाम या विषयाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रथम स्थान लग्न भाव. या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा 2 सप्टेंबर या दिवशी षष्ठ स्थानामध्ये विराजमान होत आहे. लग्न षष्ठामध्ये शुक्र हा ग्रह स्वतःच्या राशीमध्ये हा विपरीत राजयोगामध्ये येतो. यात 2 प्रकारच्या फलांची प्राप्ती आहे. प्रवास करत असताना आपण काळजी घेतली पाहिजे. आपल्या महत्त्वाच्या गोष्टी सांभाळल्या पाहिजे. वस्तूंची चोरी होण्याचा संभव येथे दाखवतो. याचबरोबर नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला यश, पद, प्रतिष्ठा दाखवतं. म्हणजे एक बाजू तुमची उत्तम आहे. काळजी घ्यायची आहे ती फक्त आपल्या महत्त्वाच्या वस्तूंची. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. त्याचबरोबर हाताखाली काम करणारे लोक, आपल्या हाताखालील नोकर हे आपलं ऐकणार आहेत आणि त्याचबरोबर आपल्या कामांमध्ये आपल्याला साथ देणार आहेत आणि जे तुमच्या यशाच्या वाटचालीमध्ये मोलाची भूमिका बजावताना दिसते. द्वितीय स्थान धनस्थानात स्वामी बुध ग्रह हा 7 सप्टेंबरला राशी परिवर्तन करून पंचमामध्ये येत आहे. द्वितीय स्थानातला ग्रह हा पंचमामध्ये आणि पंचमात असलेला बुध हा स्वराशीमध्ये. विद्या अभ्यासामध्ये प्रचंड प्रगती आहे. बुद्धीसाठी, विद्यासाठी किंवा शिक्षणासाठी पैसा खर्च होणार आहे. तुम्हाला जरी शारीरिक सुख नाही मिळालं परंतु मानसिक सुख तुम्हाला नक्की निश्चित प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. बुध आणि सूर्य या 2 ग्रहांची मधल्या काही कालखंडासाठी युती होईल. तिथे बुधादित्य नावाचा राजयोग होईल. ज्या मुलांना उच्च शिक्षण करायचं आहे, ज्या मुलांना MPSC, UPSC करायचे आहे, त्यांच्यासाठी काही क्लासेस करायचे आहेत तर ते मुलं बाहेर जाऊ शकतात. त्याचबरोबर या स्थानात असलेल्या 17 सप्टेंबर नंतरचा जो कालखंड आहे सूर्यनारायणाचा हा लॉटरीमध्ये विशेष यश प्राप्त करून देतो. किंवा ज्या जातकांना शेअर मार्केट करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा विशेष लाभाचे योग दर्शवतात. तृतीय स्थान येथे मंगळ ग्रह आणि गुरुग्रह विराजमान आहेत. मृग महर्षींनी तसं पाहायला गेलं तर या दोन्ही स्थानांमध्ये विचार करत असताना विशेष करून या पराक्रमांमध्ये मंगळाला आणि गुरुला विशेष फलाची प्राप्ती दिलेली नाही. परंतु नैसर्गिक हे स्थान मंगळ ग्रहाला लाभतं. इथे शक्ती, वीर्य, तेज, पद, प्रतिष्ठा, कार्य करण्याचा हा कार्यभाग हा प्रचंड वाढलेला असतो. काही कालखंडासाठी म्हणजे 18 सप्टेंबर पर्यंत मंगळ हा ग्रह धनस्थानात आहे तोपर्यंत जरी सगळी शांतता असली परंतु 17 सप्टेंबर नंतर जे काही तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे त्यासाठीच मंगळ ग्रह विशेष लाभदायक ठरेल. या स्थानातला गुरु हा ग्रह जरी उत्तम अवस्थेत असला तरी देखील नैसर्गिक पाप ग्रहांना स्थान चांगलं असल्यामुळे शुभ ग्रहांना येथे फलप्राप्ती होत नाही. त्याचमुळे गुरुग्रहाचे विशेष फळ तुम्हाला अनुभवायला मिळणार नाही. चतुर्थ स्थानाचा विचार करता चतुर्थ स्थानाचा स्वामी सूर्यदेव हा 17 सप्टेंबर पर्यंत आपल्याच स्वराशीमध्ये असल्या कारणाने मुलाचं आईशी पटतं परंतु वडिलांशी अजिबात पटत नाही. वादविवाद हे सतत होत असतात. टोकाची भूमिका या ठिकाणी घेतली जाते. म्हणूनच मुलांनी आणि वडिलांनी एका जागेवर काम करणं टाळावं म्हणजे वाद आपले दूर होतील. या गोष्टी 17 सप्टेंबर पर्यंत घडू शकतात. आता तदनंतरच्या काळात सूर्य भगवान हे पंचमात जातील आणि जरी अल्पसंतती, बुद्धिवान, इष्ट प्राप्त करून देणाऱ्या गोष्टी तुमच्या घडणार आहेत. म्हणजे मनातल्या गोष्टींची प्राप्ती होणार आहे. विशेष करून हे स्थान जरी
तुम्हाला कमी कष्टात जास्त धन प्राप्त करून देणार असलं, त्याचबरोबर मौज मजा सुद्धा या स्थानावरून पाहता ती सुद्धा येईल. फिरायला जाण्याचा योग येईल. षष्ठ स्थानामध्ये शुक्र हा ग्रह स्वराशीचा मित्रपरिवार जास्त वाढेल, मैत्री वाढेल. मैत्रीतून प्रेमाचे संबंध निर्माण होतील. कामाच्या ठिकाणी, नोकरीच्या ठिकाणी दबदबा असेल. यशाची वाटचाल ही सुंदर होईल. सप्तम स्थानाचा विचार करता सप्तम स्थानाचा जो स्वामी आहे तो मंगळ ग्रह हा द्वितीयातून तृतीयात येत आहे. परिवारातील एखाद्या सदस्यांकडून विवाह निश्चित केला जाईल अथवा आपल्या बहिणीकडून, भावाकडून विवाह निश्चित केला जाऊ शकतो. व्यापार, उद्योगधंद्यांच्या दृष्टीने, पार्टनरशिपच्या दृष्टीने विचार करता परिवारातीलच एखाद्या सदस्याला आपलं पार्टनर करून घेतलं तर मात्र आपल्या व्यवसायामध्ये आपण विशेष असं यश प्राप्त करून घेऊ शकतो. आता अष्टम स्थानाचा विचार करता हा अष्टम स्थानाचा स्वामी जो आहे तो गुरुग्रह हा पराक्रम असतानाच मध्ये फलप्राप्ती देणार नाही. त्यामुळे आरोग्याची काळजी तुम्हाला विशेषतः घ्यावी लागेल. गाडी, वाहन तुम्ही जपून चालवावं हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगतं. भाग्यस्थानामध्ये शनी महाराजांची ही मकर रास आहे आणि शनी महाराज हे 11व्या स्थानात आहेत. तुम्ही म्हणाल षष्ठात मित्र जास्त होतील असं सांगितलं ना. आता 11व्या स्थानावर सांगतात की मित्र कमी ठेवा, विश्वासू ठेवा, चांगले ठेवा. हे प्रत्येक ग्रहाचं वेगवेगळं फलादेश आहेत. मित्र करायचे आहेत, एक मित्र असावा परंतु तो संकटकाळी धावून येणारा असावा. एकच चंद्रस्तमो हंती न च तारा सहस्रश. चंद्र हा तेजस्वी एकच असावा, ताऱ्यांचा पुंजका नसला तरी चालेल. मित्राकडून विशेष लाभ. त्याचबरोबर या स्थानातील शनी हा दशमाचाही मालक आहे, दशमाचाही स्वामी आहे. राजकारणामध्ये मंत्रिपद, पद, प्रतिष्ठा, राजकीय मोठे व्यासपीठ हे तयार होण्याचा योग वृषभ राशीच्या जातकांना संभवत आहे. आता एकादश स्थानामध्ये मीन राशी आहे. स्वामी हा गुरुग्रह आहे. हे पराक्रमामध्ये विशेष फल देत नाही, परंतु 11व्या स्थानातल्या या शनीने बाकी यशाचं सगळं तुमचं ध्येय हे परिपूर्ण करण्यासाठी एक मार्ग निवडला आहे, शांततेचा, समृद्धीचा. त्या मार्गाने तुम्ही पावलं उचलली पाहिजे. व्ययस्थानाचा विचार करता व्ययस्थानात मेष राशी ही विराजमान आहे. मेष राशीचा स्वामी हा मंगळ ग्रह हे द्वितीय स्थानातून तृतीयात आहे. त्यामुळेच यशस्वी भव, विजयी भव. युद्धासारखी परिस्थिती जरी तयार झाली असली तरी देखील त्यातून वृषभ राशीचे लोक हे पुढे गेल्याशिवाय राहत नाही. कुणालाही मदत शक्यतो करणार नाही. तुम्ही गरज पडली तर खर्च व्यय होईल तो फक्त परिवारासाठी आणि घरातील सदस्यांसाठीच. वृषभ राशीच्या जातकांनो, या सप्टेंबर महिन्यामध्ये तुमच्यासाठी 6 शुभ अंक आहे. तुमच्यासाठी पोपटी हा शुभ रंग आहे. 3, 4, 14 आणि 15 आपल्यासाठी शुभ दिवस आहेत. तर 8, 9, 10 आणि 11 आपल्यासाठी अशुभ दिवस आहेत. आपल्याला एक मंत्र देते, त्या मंत्राचं आपण पठण करावं. त्या पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल आणि शुभत्व प्राप्त होईल. ओम लक्ष्मी नारायणाभ्यो नमः. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर त्याची लिंक मी व्हिडिओच्या टॅगमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या भागात मिथुन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.